सिया, हे बघ सिया, तू पुन्हा एकदा विचार कर. बाळा, जेवतोस का रे? दुपारी जेवला नाहीयेस? थांब, मी भरू का? थांब, आलेच. मला काही नाही जेवायचं. जोपर्यंत तू मला माझ्या बाबांचा फोटो दाखवत नाहीस तोपर्यंत मी काही जेवणार नाही म्हणजे नाही. एक ना एक दिवस हे होणारच होतं. हा? आई, तू शांत बसतेस का? अरुण, हे जरा आती होतंय. आई, तुझ्यासाठी कुणीच नाहीये का? मी तुझ्यावर इतकं प्रेम करते, त्याचं काहीच नाहीये का? माझ्यावर तुझा विश्वास नाहीये का? आई, जे बोलायचं ते सोडून तू सगळं बोलतेस हा? मागा नाही माहित. मला बाबाचा फोटो दाखव म्हणजे दाखव. ठीक आहे, तर मग आतापासून तू माझ्याशी बोलायचं नाही. अगं आई, असं का वागतेस ग? तू माझं सगळं करतेस, माझं सगळं ऐकतेस, तू माझं खूप लाड करते, तू बेस्ट 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 आहेस. पण हेच एवढं का नाही ऐकत? काय झालं? का भांडतात? आता तुझी बडबड नको. गुपचूप घेऊन घे आणि झोप. माझी बडबड? हो, बडबडच. बडबडायचं, शरयूला आठवायचं, आठवणीत हरवायचं, अंधारात ती पुन्हा दिसेल म्हणून ती नसताना तिच्याशी स्वतः हसवायचं, बडबडायचं. हो, बडबडायचं तिच्यासोबत, स्वतःसोबत. आणि ए आई, तू बोलतेस का माझ्याशी? नाही, नको, तू बोरिंग आहेस. मी माझ्या बहिणीसोबतच बोलतो. मामा सियाकडे बघतो. अरे बापरे, माझी बहीण लाळगवलेली दिसते. मी अरुणशी बोलतो. अरुण, ये इथे. चल, तुला एक गोष्ट सांगतो. मला काही नाही बोलायचं. अगं आई, का? बाबांना फोन लावतो. ट्रिंग 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 ट्रिंग. हा बाळा, बोल. मी लवकर येईल घरी. आपण खूप मज्जा करू. चल, मी थोडा बिझी आहे, नंतर कॉल करतो. आईला सांग हा. अरे, इथे सकाळचे 4 वाजलेत, मी थकलोय. मी येतो बरं. आई आई, फोन का? बाळा, मी येणार आहे लवकर. येते 4 वाजलेत. बडबडायचे, मला नाही बोलायचे. मला बोलायचे अंधारात स्वतःशी, शरयूशी. ताई, खरं सांगून टाक. कशाला खोटं बोलते? नको खोटं बोलू. तुम्ही सगळं माझ्याशी खोटं बोललात. मला काय नाही माहिती. तू खोटं